नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एक नवीन बातमी समोर येते. तर वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. हे नाशिक विभागाचं जे वृत्तपत्र तिथे प्रसारित झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की शासन स्तरावर हालचालींना वेग आलाय, म्हणजे भरतीबद्दल काही निर्णय घेण्याचा शासन स्तरावर हालचालींना वेग आलाय, असं या बातमीमध्ये म्हटलं आहे. तर काय आहे सत्य या बातमीमागचं? आता मी जे मागच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला घटक सांगितले होते, तर त्यांच्या म्हणजे अभावापुरी पाळी भरती अजून पडत नाहीये, तर त्याच्याशिवाय ही भरती पडू शकते का? ही सगळ्या गोष्टींवर चर्चा आपण आज करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप खास होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, आपण पहिल्यांदा बातमी काय आहे ते आपण जाणून घेऊ आणि नंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचं आपण विश्लेषण करणार आहोत आज. तर ठीक आहे, पहिले आपण बातमी बघून घेऊया. तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संदर्भात शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने रिक्त पदांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. आगामी भरतीमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्यासाठी एकूण 262 पदे भरली जाणार असल्याचा अधिकृत प्रस्ताव आहे. यापूर्वीच्या प्रकाशित झालेल्या काही बातम्या तसेच सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का? इथे बघा, म्हणजे त्यांनाच प्रश्न पडलेला आहे की पुढील आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होणार का? आता मागे एक बातमी होती, तर 25 सप्टेंबर पासून भरतीचे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. पण आजचा तुमचा 29 तारीख आली, 25 सप्टेंबर जाऊन 4 दिवस झालेले आहेत, पण अजून देखील काही ऑनलाईन अर्जाचा अजून काही बातमी आलेली नाहीये. त्यामुळे हे सुद्धा त्यांनाच प्रश्न पडले, त्यांनाही शुअर नाही येत ते की भरती नेमकी म्हणजे भरती प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे का? यावर आता थेट नाशिक ग्रामीण विभागाकडून अधिकृत उत्तर आलेलं आहे. भरती प्रक्रिया आता पुढे बघूया उत्तर काय आहे. तर त्यांचं भरती प्रक्रियेला गती मिळाली असली तरी जाहिरात कधी येणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांनी वर्तमान निर्णय साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की नाशिक ग्रामीणमध्ये एकूण 262 पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याच्या तारखांबद्दल प्रशासनाकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तर बघा, येथे त्यांचं उत्तर आपल्याला कळतंय. तर म्हणजे कोणत्या तारखेबद्दल म्हणजे कधी सुरू होणार आहे ही अजून शासनाकडून त्यांना देखील माहिती मिळालेली नाहीये. त्यामुळे अशा अफवांवर तुम्ही लक्ष ठेवून घालू नका. तुमचा प्रयत्न चालू ठेवा. पुढे कधीही भरती येऊ शकते, पण आता पुढच्या आठवड्यात येईल असं काही इथे चिन्ह दिसत नाहीये. आणि बघा पुढे काय, जाहिरातीच्या तारखा आणि वेळापत्रक शासनाकडून निश्चित केले जाते. तसेच त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये एकूण 262 पोलीस पदे भरली जाणार असून त्यापैकी 52 पदे ही पोलीस चालकाची भरली जाणार आहे, अशी अधिकृत आकडेवारी सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांना तयारी सुरू ठेवावी असा सल्ला दिलेला आहे. तर बघा, नाशिक ग्रामीणमध्ये एकूण 262 पदांची भरती होणार आहे. त्यापैकी पोलीस शिपायाची 210 पदे असणार आहेत, पोलीस चालकाची 52 पदे असणार आहेत, बॅट्समनचे 0 पदे आहेत. असे एकूण 262 पदांची नाशिक ग्रामीण विभागामध्ये भरती ही होणार आहे. तर बघा, आता जे मी काही घटक सांगणार आहे तुम्हाला, तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका की त्या घटकांशिवाय ही म्हणजे भरती होऊ शकते का, मागील त्यांच्या काय बातम्या होत्या, आपण ते थोडंसं
सविस्तरपणे जाणून घेऊया. तर बघा, मागे एक बातमीमध्ये असंच वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली होती की 25 सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तर मुलांमध्ये फार आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं की म्हणजे भरतीची तारीख आलेली आहे. पण काही नाही, भरतीची नेमकी 25 तारीख उलटून आज 4 दिवस झालेले आहेत. आज 29 सप्टेंबर येऊन गेलेला आहे, तरीसुद्धा भरतीचे काही चिन्हे दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांची ही देखील बातमी खोटी ठरलेली आहे की 25 सप्टेंबरपासून भरती पडेल असं म्हणून. तर बघा पुढे पुढचा विषय, पुढचा जो घटक आहे तो बघा, म्हणजे SRPF चालकच्या रिक्त जागा. तर बघा पुढे SRPF चालकमध्ये कधीच चालकच्या जागा या भरल्या जात नव्हत्या. जे काही SRPFचे जवान होते ते चालकचं काम करत होते. तर त्यामुळे जवानांचं काम पेंडिंग पडत होतं. मग जवान जर चालकाचं काम करतील तर मग त्यांचं काम कोण करणार? तर त्यामुळे असं मनुष्यबळाच्या अभावामुळे त्यांचं काम पेंडिंग पडत होतं. तर त्यांनी यावर्षी निर्णय घेतला की आम्ही सेपरेट SRPF चालकाच्या रिक्त जागा या भरून काढणार आहोत. तर असं एक मागे ऑफिशियल परिपत्रक जाहीर झालेलं होतं. त्याने काय 1013 काय जागा सांगितल्या होत्या. त्यापैकी शासनाने आता किती मंजुरी देणार आहे त्या रिक्त पदांचा सुद्धा अजून अहवाल आलेला नाही आहे. त्या जागा तर 100% ॲड होतील आणि झाल्यास तर ते तर होणारच आहेत. तर भरती खूप मोठ्या आकड्यांवर जाणार आहे आणि त्या व्हायलाच पाहिजे. तर पण अजून त्या रिक्त जागांचा अहवाल हा आलेला नाही आहे. त्यामुळे तर मग ही भरती अशा अपूर्ण याच्यावर कशी पडू शकते? पुढे झालं पदोन्नतीच्या जागा. नंतर त्यांनी परत एक ऑफिशियल GR पाठवला होता. तर त्याच्यात होतं की आम्ही 1505 या पदोन्नतीच्या जागा भरू. पण आता अजून देखील त्या रिक्त जागांचा अहवाल आलेला नाही आहे. चौथा मुद्दा झाला मराठा आरक्षण. तर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पेटून उठलेला आहे. सरकारने तर जाहीर केलेला आहे त्यांना 10% आरक्षण द्यायचा. पण मग हायकोर्टाने त्याच्यावर असा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र सरकारला, जर तुम्ही म्हणजे मराठा आरक्षण दिलं तर ACBCचं 10% आरक्षणचं काय होणार? मग तुम्ही म्हणजे कुठल्या घटकातून मराठा आरक्षण देणार आहेत, असा जाब महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाने विचारलेला आहे. तर त्यांना सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत त्यांना कोर्टासमोर सादर करायची संधीही दिलेली आहे. त्याच्यावर ह्या मुद्द्यावर अजून निर्णय आलेला नाही आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबरपर्यंत ह्या गोष्टींचा निर्णय हा लागू शकत नाही आहे. पुढे बघा, पुढे झालं उंचीवाढ सुधारणा. तर बघा, जे आदिवासी मुलांचं आहेत त्यांची उंचीचा एक प्रश्न आहे. वयवाढीला तर मिळालेली आहे. यावर्षी त्यांनी 2021, 22, 23, 24 या मुलांना संधी दिलेली आहे या भरतीमध्ये. वयवाढीचा तो प्रश्न सुटलेला आहे. पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका. तर मागे एक बातमी आली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की दिवाळीनंतर निवडणुका होणार आहेत. तर दिवाळी आधीच आचारसंहिता लागू होणार आहे. तर या आचारसंहितेमध्ये भरती पडते का? ग्राउंड घेता येतं का? पेपर लेखी घेता येते का? ह्या सगळ्या सेपरेट मी एक व्हिडिओ बनवला आहे या सगळ्या गोष्टींवर. तेथे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो फुल व्हिडिओ बघू शकता. तर अशा काही त्रुटी आहेत. तर मग एवढ्या सगळ्या त्रुटी असताना भरती पडू शकते का? तर अशा अफवांना बळी पडू नका. तुम्ही तुमचा अभ्यास नियमितपणे चालू ठेवा. तर आता म्हणजे केव्हाही भरती पडली तर म्हणजे तुम्ही रेडी पाहिजे. तर त्यासाठी कारण ही भरती खूप मोठी होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न नियमितपणे चालू ठेवा. कमीत कमी ही 16 ते 17 हजारापर्यंत ही भरती जाऊ शकते. आणि तुमच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.